आत्मविश्वासाच्या बाबतीत भारतीय संघ हा नक्कीच वर आहे आणि त्या मानाने पाकिस्तान संघ नक्कीच खाली आहे। अमेरिकन संघाविरुद्ध झालेल्या पराभवानी निराशेच्या गर्तेत पाकिस्तान संघ नक्कीच सापडलेला आहे। त्यातनं ते बाहेर कसे येतात आणि आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाचा मुकाबला कसा करतात हा खरंच कळीचा मुद्दा राहणार आहे। मला वाटतं दोन गोष्टींकडे भारतीय संघाने पाकिस्तानच्या बाबतीत लक्ष दिलं पाहिजे। एक म्हणजे त्यांच्या बॅटिंगचा प्रॉब्लेम आहे, तो एवढा कळीचा मुद्दा नाही आहे। त्यांचे फास्ट बॉलर्स, कारण लक्षात घ्या शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रऊफ आणि मोहम्मद आमिर असे चार तगडे बॉलर्स, वेगवान बॉलर्स हे त्यांच्या टीममध्ये दोन डावखुरे आहेत, दोन उजव्या हाताने टाकणारे आहेत। चारही गोलंदाजांकडे वेगानं टाकण्याबरोबर बॉल स्विंग करण्याची सुद्धा हातोटी आहे। त्यामुळे नासाऊ काउंटीच्या विकेटवर जिथे गोलंदाजांना मदत होती आहे त्या विकेटवरती ह्या चार वेगवान गोलंदाजांचा सामना हा भारतीय फलंदाजांना करायचा आहे आणि ती मला वाटतं अत्यंत मोठी सत्वपरीक्षा भारताच्या दृष्टीने राहणार आहे। ते सर्वात मोठं आव्हान असणार आहे। दुसरं आव्हान मी थोडंसं वेगळं सांगतो। जेव्हा एखादं मांजर आपण पकडायला जातो आणि पार तिला कोपऱ्यात रेटतो तेव्हा नंतर वाट पाहून पाहून गुरगावून नंतर ते अचानक हल्ला करतं। अक्षरशः ती अवस्था आत्ता पाकिस्तान संघाची आहे। एका सामन्यात झालेल्या प्रचंड महत्त्वाच्या फरकाने, पराभवानी पाकिस्तानचा संघ हा कोपऱ्यात लोटला गेलेला आहे। त्यावेळेला त्यांचं मनोबल उंचावायला आणि त्यांच्या टीमला सर्वोत्तम कामगिरी करायला एकच गोळी लागू होते आणि ते म्हणजे भारताविरुद्धचा सामना। नेमका तोच सामना आत्ता आल्यामुळे ही कोपऱ्यात सापडलेली पाकिस्तान क्रिकेट संघरूपी मांजर भारतावरती हल्ला करायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तोच एक तरुणोपाय आहे। सुनंदन लेले, एबीपी माझा, न्यूयॉर्क। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।